नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बहुमताने सुभाष रघुनाथ जाधव यांची निवड झालेली आहे, तर उपसभापतीपदी बिनविरोध विलास मानकरे यांची निवड झालेली आहे. या ठिकाणी भाजपचे जे आहेत ते या ठिकाणी सुभाष रघुनाथ जाधव यांची निवड झालेली आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्याचा आत्मा आहे. तर प्रत्यक्षात या ठिकाणी ज्यांची निवड झालेली आहे त्या अगोदर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाब काका आहेत. काका, काय सांगाल? भाजपनी सरशी झालेली आहे भाजपची. या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक आणि तालुक्यातील एक प्रगतशील शेतकरी म्हणून ज्यांचा नावलौकिक आहे ते भारतीय जनता पार्टीचे नेते आणि सुभाषराव रघुनाथराव जाधव यांची खऱ्या अर्थानं कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती या ठिकाणी बहुमताने निवड झालेली आहे. आणि ती होत असताना उपसभापतीपदी देखील विलासराव मानकर यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. दोघंही जे पदाधिकारी आहेत ते अनुभवी आहेत आणि खऱ्या अर्थाने या पुढील काळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचा कारभार आहे तो सुभाषभाऊ जाधव यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे या ठिकाणी चांगल्या पद्धतीने होईल असं मला या ठिकाणी विशेष नमूद करावंसं वाटतं. भारतीय जनता पार्टीची या तालुक्यामध्ये सहकार क्षेत्र असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कार्यरत असताना आज खऱ्या अर्थाने सुभाष भाऊंच्या माध्यमातून सहकार्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व हे सुभाषराव जाधवांच्या माध्यमातून पुढे येत आहे. आणि येत असताना या पुढील काळामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न असेल आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांच्या कार्यकाळामध्ये निश्चितच चांगल्या प्रकारचा लौकिक मिळेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांच्या कारकिर्दीस उपस्थित आपणा सर्वांच्या वतीने आणि मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. या ठिकाणी शिवाजी भाऊ आसवले आहेत. भाऊ, काय सांगाल या निवडीबद्दल? आमच्या मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ज्येष्ठ संचालक आमचे सर्वांचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय सुभाषभाऊ जाधव यांच्या आज या ठिकाणी प्रचंड बहुमताने आम्ही सर्व संचालक या ठिकाणी उपस्थित असताना त्यांची निवड झालेली आहे मतदानाच्या रूपाने. त्याचप्रमाणे आमचे दुसरे सहकारी या ठिकाणी विलासजी मानकर यांची या ठिकाणी बिनविरोध निवड झालेली आहे. मी प्रथमतः या ठिकाणी त्यांना आमच्या सर्व संचालकांच्या वतीनं मी शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं की ज्येष्ठ संचालक म्हणून सुभाषभाऊ हे आमच्या संस्थेमध्ये गेले 3 वर्षे काम करतात आणि आम्ही गेले 3 वर्षे चांगल्या पद्धतीने काम करणारे आम्ही सर्वच 18च्या 18 लोक काम करत आहोत. परंतु सुभाषभाऊंना आम्ही या ठिकाणी सर्वांनी मान्यता दिली की त्यांना या ठिकाणी आपण ज्येष्ठ म्हणून त्यांना सभापतीपदासाठी आपण त्यांना संधी देऊ. परंतु या ठिकाणी काही अलीकपलीकड झालेल्या ह्या घडामोडी आहेत. परंतु या ठिकाणी त्यांना आमच्या सर्व संचालकांनी खऱ्या अर्थानं जो न्याय दिलेला आहे तो आमच्यासारख्या एक संचालक आणि कार्यकर्त्याला वाटतंय की खरं म्हणजे की त्यांच्या पाठीमागं म्हणजे एक हे आहे, काय म्हणतो त्याला पण, जनादर आहे. म्हणून मी भाऊंना या ठिकाणी आमच्या सर्व तालुक्याच्या वतीनं त्याचप्रमाणे आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी भाऊंना शुभेच्छा देतो. त्यांनी यापुढं आम्ही गेले 3 वर्षे कृषी बाजार समितीमध्ये आम्ही चांगल्या पद्धतीनं 18 जणांनी एकत्र काम केलेलं आहे आणि यापुढे सुद्धा आम्ही चांगलं काम करू. त्यांच्याबरोबरने आम्ही त्यांच्याबरोबर राहून जे काय आमचं आत्तापर्यंत झालेलं काम आहे, अर्धवट राहिलेलं काम आहे, ते नक्कीच भाऊ आणि विलासभाऊ मानकर हे करतील अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे हे मोबाईलवरनं शुभेच्छा देत आहेत. तर आज निवड झालेली आहे आणि भाजपचे या ठिकाणी सुभाष रघुनाथ जाधव यांची निवड झाली. काय सांगाल बाळाभाऊ? खऱ्या अर्थाने मावळ तालुक्याच्या सहकार क्षेत्राच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांच्या भविष्यातील वाटचालीकरता मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीची आज जी निवडणूक त्या ठिकाणी पार पडली त्यात मावळ भाजपाचे ज्येष्ठ नेते आदरणीय सुभाषभाऊ जाधव यांची सभापतीपदी व विलास मानकर यांची उपसभापतीपदी
या ठिकाणी आज निवड झालेली आहे. प्रथमतः मी आमच्या या दोन्ही नेत्यांचं आणि त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणाऱ्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सहकार क्षेत्राच्या दृष्टीने येणाऱ्या काळात मावळ तालुक्याच्या विविध कार्यकारी सोसायट्या असतील, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भविष्यात जे काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी राज्य आणि केंद्राने घेतलेले आहेत, त्यामध्ये नमो किसान योजना असेल, त्याचबरोबर केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला जी मदत मिळते ही आमच्या सुभाष भाऊ जाधव आणि विलास भाऊ मानकर आणि सर्व सदस्यांच्या माध्यमातून तालुक्यातला शेतकरी हा खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचं काम येणाऱ्या काळात जी मावळ तालुक्याची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे, जी मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती आहे आणि भविष्य काळात एक चांगल्या पद्धतीचं त्या कृषी उत्पन्न बाजार समितीला नावरूपात आणण्याचं काम आमचे हे सर्व सदस्य या ठिकाणी करतील. मी मनापासून त्यांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीला शुभेच्छा देतो. मी आता गुलाबकाका महाराजकर आणि शिवाजीराव आसोले यांचं मनोगत ऐकत होतो. खरं तर सगळ्यांना उत्सुकता होते की या निवडणुकीमध्ये काय होणार, परंतु आमच्या सदस्यांच्या नियोजनाचं हे मोठं यश या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. धन्यवाद भाऊ. यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर आहेत. आप्पा, काय शुभेच्छा? आज कृषी उत्पन्न बाजार समितीची झालेली निवडणूक आणि ह्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव यांची निवड झाली. खरं वास्तविकरित्या आज सुभाषरावांच्या बाबतीत बोलायचं झालं तर संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आणि त्यांची सुरुवात वर्तळी विविध कार्यकारी सोसायटी वडगावच्या सोसायटीतून सुरुवात झाली आणि एक सहकारामधला चांगला चार आज भारतीय जनता पार्टीच्या रूपानं साकार होतो याचा आनंद वाटतो. त्याचप्रमाणे मानकर हे देखील या ठिकाणी बिनविरोध निवडून आले. तर सहकारामध्ये पूर्वश्रमी असणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीला पुन्हा एकदा मला असं वाटते की एक उत्साह निर्माण होऊन खऱ्या अर्थानं या बाजार समितीचं काम यांच्या दोघांच्याही हाताने चांगल्या पद्धतीने व्हावं आणि विशेष करून मावळामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची असणारी 6 एकरची जागा तळेगाव या ठिकाणी तिथं भव्य दिव्य अशी इमारत देखील बाजार समितीची उभी राहावी ही भारतीय जनता पार्टीची संकल्पना मला वाटतं या दोघांच्या रूपाने साकार होईल. आज सुभाषरावांची झालेली निवड आमच्या वडगावकरांच्या दृष्टीने आणि सर्वच युवकांच्या दृष्टीने एक अभिमानास्पद झालेली निवड आहे. मी त्यांच्या पुढच्या कारकिर्दीला मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. काय शुभेच्छा द्याल आज ज्यांची निवड झालेली आहे, जाधव आणि मानकर? मी प्रथमतः आहे ना सर्व संचालकांचे आभार व्यक्त करेल की संचालकांनी एक ज्येष्ठ म्हणून सुभाषदादांकडं पाहून त्यांना सभापती केलं आणि की युवा चेहरा म्हणून विलास मानकर यांना उपसभापती केलेले. भविष्यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने ते कार्य करणार आहेत. मी त्यांना माझ्या सर्व मित्रपरिवाराकडनं दोघांनाही मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. काय शुभेच्छा द्याल या ठिकाणी? खादी ग्रामोद्योगचे संचालक जे अंकुश चेअरमन जे आहेत या ठिकाणी अंकुश आंबेकर आहेत, आम्ही त्यांच्याकडनं काय शुभेच्छा द्याल? कृषी उत्पन्न बाजार समितीची ही प्रक्रिया पूर्ण होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विलास मानकर यांची उपसभापती निवडची चिठ्ठी निघाली गेली. तदनंतरच्या कालावधीमध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये संचालक मंडळ आणि सर्वांनी एक विचार करून सर्वप्रथम विलास मानकर यांना बिनविरोध केलं. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचा कालखंड असा आहे की कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या हितासाठी जोपासली गेलेली एक संस्था आहे. खऱ्या अर्थाने या संस्थेमधनं शेतकऱ्यांची उन्नती होत असते. या संस्थेवरती पूर्वी आदरणीय बबनराव भेगडेसाहेब यांनी सभापती म्हणून केले, अशोकराव घारे यांनी सभापती म्हणून केले, बबनदादा भोंगाडे यांनी सभापती म्हणून केले आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये संभाजीराव शिंदे यांनी काम केले आणि आता तर सुभाष भाऊ यांची 11 मतांनी त्यांची निवड झालेली आहे. सुभाष भाऊंना खऱ्या अर्थाने आमच्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा. परंतु बबन भाऊ भेगडे यांनी कांदे बाजार, आठवडे बाजार आणि इंदुरी येथे जनावरांचा बाजार अशा प्रक्रिया सुरू केल्या. त्यानंतरच्या कालावधीमध्ये काही कालखंड पडला गेला. बबनदादा भोंगाडे यांनी पण प्रयत्न केले, परंतु आत्ताच्या मागचे सभापती संभाजीराव शिंदे यांनी त्या आणि नामदेवराव शेलार उपसभापती असताना या दोघांनी त्या ठिकाणी इमारत केली आणि आज
काही असेल नसेल, परंतु 3 कोटी रुपये आज कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शिल्लक आहे. आणि म्हणून सुभाषभाऊ जाधव यांना खऱ्या अर्थाने शुभेच्छा आणि विलास मानकर यांना की जी प्रक्रिया इथपर्यंत आलेली आहे, या पुढे प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी आपण घेऊन जावी. कारण या संस्थेमार्फत सहकाराच्या माध्यमातून अनेक हात एकत्र येतात आणि 2 हाताचं एक चिन्ह अशा प्रकारचं सहकाराचं चिन्ह आहे आणि हेच पुढे आपण कायम घेऊन जावे. विलास मानकर हे मावळ तालुका विरुद्ध समाजसेवा संघाचे खजिनदार आहे. समाजाच्या सर्व सुखदुःखात सहभागी होत असतात. सुभाषभाऊ तर सुभाषभाऊंची PhD आहे समाजाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याची. आणि म्हणूनच मला वाटतं खऱ्या अर्थाने ह्या 18 संचालकापैकी 11 मतं पडली म्हणजे सुभाषभाऊविषयी काहीतरी असेल म्हणून पडले असेल असे मला वाटतं. सुभाषभाऊ तुम्ही पक्षाचं मतदान केलं असं म्हणून न म्हणता तुमच्याविषयी असलेलं प्रेम भाव व्यक्त सर्वांनी केलेलं असेल असं माझ्या मनाला तरी वाटतं. परंतु तुम्हाला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. पुढील वाटचालीमध्ये 2.5 वर्षामध्ये जे जे काय चांगलं करता येईल ते शेतकऱ्याच्या हितासाठी आपण करावं अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. ज्यांची या ठिकाणी मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी बहुमताने निवड झालेली आहे सुभाष रघुनाथ जाधव. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. भाऊ, काय सांगणार की शेतकऱ्याचा आत्मा असलेली ही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. शेतकऱ्याच्या उत्पन्नाला एक बाजार उपलब्ध करून दिला जातो आणि मावळ तालुक्यामधल्या या शेतकऱ्यांना गोलटेकडी असन किंवा चाकण असन, खेड असन किंवा वाशी असन या ठिकाणी त्यांचा शेतीमाल घेऊन जावं लागतोय. नुकतीच आता काही इमारत झालेली आहे, तर तुम्ही सभापती झालेले आहात, काय तुम्ही शेतकऱ्यांसाठी करणार आहात? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि उपसभापतीची निवडणूक या ठिकाणी पार पडली. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना आतमध्ये आमच्या सर्व संचालकामध्ये चर्चा सुरू होती किंवा 2 उपसभापतीसाठी आलेले आहेत आणि 2 सभापतीसाठी अर्ज आलेले आहेत. तर आपल्या या 18 लोकांमध्ये आपण तडजोड करू, काहीतरी एकमत करू. परंतु तसं न होता आम्ही आमचा जो साईनाथ मांडेकरांचा जो फॉर्म होता उपसभापतीचा तो आम्ही विड्रॉ केला आणि त्यांना विनंती करत होतो की तुम्हीसुद्धा मोठे मन दाखवा आणि आम्हाला तुम्ही संधी द्या. प्रत्येकाला सभापती आणि उपसभापती संधी आपण 18 पैकी जे आता 13 लोक राहिलेले आहेत यांना आपण देऊ. परंतु ते तसं घडलं नाही. शेवटी ज्या काय घडामोडी झाल्या त्याच्यामध्ये माझी सर्व संचालकांनी बहुमताने निवड केली. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व संचालकांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. त्यांच्या ऋणामध्ये पुढच्या काळामध्ये कायम राहण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. विषयाला आमचे सहकारी जे आहेत विलास मानकर हे सुद्धा बिनविरोध निवडून आले आणि सर्व घटना करत असताना भारतीय जनता पक्षाचं मी आज एक तालुक्यामध्ये काम करणारे कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं अंकुश भाऊंनी सांगितल्याप्रमाणे साहजिकच शेवटी ज्या पक्षाचं लेवल आहे त्या पक्षाचा मोठेपणा किंवा त्या पक्षाचे कार्यकर्ते त्यांना अभिमान वाटणं साहजिकच आहे. परंतु पुढच्या काळामध्ये या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व शेतकरी बांधव असतील, सर्व आडतदार असतील, सर्व व्यापारी वर्ग असेल, यांच्या दृष्टीने मावळ तालुक्यामध्ये एक मोठी बाजारपेठ उभी करायची. त्या अनुषंगाने आत्ताच भास्करप्पांनी सांगितल्याप्रमाणे आमची कृषी उत्पन्न बाजार समितीची 6 एकर जागा आहे आणि त्या 6 एकर जागामध्ये भव्य स्वरूपाचं असं त्या ठिकाणी व्यापारी गाळे, शेतकऱ्यांना राहण्याची उत्तम सोय, सर्व कोल्ड स्टोअर अशा प्रकारचं उत्तम असं सर्व शेतकरी आणि आडतदारांनी व्यापारी वर्गाला असं सर्व सोयीयुक्त असं आम्ही त्या ठिकाणी बांधकामाला सुरू करत आहोत. बांधकाम प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे. तो संपूर्ण प्रोजेक्ट हा 22 कोटीचा आहे आणि हे करत असताना या कामासाठी मावळ तालुक्यातील सर्वच मान्यवरांचे त्या ठिकाणी सहकार्य लागणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या तालुक्याचे आमदार असतील, खासदार असतील, परत सहकार क्षेत्रामध्ये ज्यांनी प्रामुख्याने काम केलेलं आहे ते आमचे बबनभाऊ बेगडे असतील, बापूसाहेब बेगडे असतील, त्याचप्रमाणे बाळासाहेब नेवळे असतील आणि सर्वच आत्ताच त्यांनी आपल्याला शुभाशीर्वाद दिले ते आमचे राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे हे अतिशय कायम विचारपूस करतात किंवा तुमच्या बाजार समितीसाठी जर काही अडचणी असेल तर आपण सहकार क्षेत्राकडे जाऊ,
पणन मंत्र्याकडे जाऊ आणि आपली केंद्रामध्ये सत्ता आहे आणि केंद्रामध्ये सहकार क्षेत्र जे खातं आहे हे नव्याने निर्माण केलेलं आहे आणि त्याचे अध्यक्ष आपले अमितभाई शाह आहेत आणि इकडं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपली सत्ता आहे. ह्या दोघांचा मिलाप करून आपल्या तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीला जास्तीत जास्तीचा निधी किंवा बाकीचा विकासाच्या दृष्टीने किंवा डेव्हलपमेंटच्या दृष्टीने जे जे सहकार्य लागेल ते मी केव्हाही करायला तयार आहे. ह्या भावनेतनं बाळाभाऊ हे आमच्याशी संवाद साधतात. त्याचप्रमाणे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील, त्याचप्रमाणे आपल्या सहकार क्षेत्रामध्ये काम करणारे माऊली भाऊ असतील, ह्या सर्वांचाच आम्ही या ठिकाणी पुढच्या काम करण्यासाठी आम्ही त्यांची मदत घेणार आहोत. त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव आम्ही या ठिकाणी निश्चितच घेऊन पुढील वाटचाल आम्ही निश्चित करू. आणि निश्चितच तुम्हाला सांगतो की आता जास्त ही बोलण्याची बरेच लोकांनी मत व्यक्त केलेलं आहे, परंतु माझ्याबरोबर जे माझे शिलेदार होते संचालक 5 शिलेदार आम्ही होतो आणि या शिलेदारांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मला साथ दिली. म्हणले भावना तुम्हीच उभं राहायचं आहे आणि तुम्हीच निवडून येणार. सर्व संचालकांचं मत आहे की सिनियरिटीप्रमाणे पाठीमागच्या वेळेस 3 वर्षापूर्वी निवडणूक झाली त्यावेळेस माझं नाव जाहीर केलं आणि दुसरा उमेदवार त्या ठिकाणी दिला गेला, तरी पण नाराज न होता त्याचा फायदा आता मला सर्व संचालकांनी केला. त्यांनी मतात त्याचं रूपांतर केलं आणि माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कुठेही तडा न जाता अतिशय पारदर्शकप्रमाणे या बाजार समितीचं मी काम करेल. आणि आपण या ठिकाणी मला जी सर्व संचालकांनी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याचा निश्चित मी प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्यांची मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झालेली आहे ते विलास मानकर आहेत. काय सांगाल? सर्वप्रथम सर्व संचालकांचं मनापासून आभार मानतो. मागील 3 वर्षापूर्वी जी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याच्यावरती जेव्हा सिलेक्शन लागलं तर राजकारणातले माझे गुरु अंकुश भाऊ आंबेकर यांनी मला सल्ला दिला की आपण बाजार समितीला फॉर्म भरूया आणि तो फॉर्म भरला. तो फॉर्म भरत असताना तिथं माझा फॉर्म बाद झाला होता. काही कागदाची पूर्तता केल्यानंतरनं तो फॉर्म परत मंजूर होऊन आला. मंजूर आल्यानंतरनं तिथं मला यश आलं. यश आल्यानंतरनं 3 वर्ष बाजार समितीमध्ये सगळ्यांच्या बरोबर खेळीमेळीच्या वातावरणात काम करत होतो. पक्षाचा आदेश असताना आज बबनराव भाऊ असतील, गणेश भाऊ असतील, आम्ही सगळे एकत्र बसून माझ्या नावाची उपसभापतीची चिठ्ठी निघली असताना ज्यावेळेस यार ऑफिसला आलो, अर्ज भरला. माझ्यासमोर साईनाथ मांडेकर यांनी माझ्या विरोधात अर्ज भरला होता. मनाचा मोठेपणा दाखवून साईनाथ मांडेकरांचा मी आभार व्यक्त करतो आणि त्यांनी माझ्याविषयी माघार घेतला आणि माझी कृषी उत्पन्न मावळ तालुकापदी माझी उपसभापती बिनविरोधपदी निवड झाली. त्यामुळे मी सगळ्यांचे आभार मानतो. आमचे बंधू असतील आशुभाऊ मानकर यांनी खांद्याला खांदा लावून मला नेहमी सपोर्ट केलेत. सगळा मित्रपरिवार असेल, माझा भासा असेल अमोल गायकवाड यांनी खांद्याला खांदा लावून मला सपोर्ट केला. इथून पुढं सुभाषभाऊ जाधवांना खांद्याला खांदा लावून बाजार समितीचं काम सक्षमपणे काम करण. शिवाजीभाऊ असतील, नामदेव कोंडे असतील, बंडभाऊ घोसगे असतील, यांच्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि नामदेवभाऊ शेलार असेल आणि अंकुश भाऊ सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.